खबर आ रही है महाराष्ट्र के चंद्रपुर से, जहां पर बहुजन समता पर्व के मुख्य संयोजक तथा ज्येष्ठ कांग्रेस कार्यकर्ता डॉक्टर कांबले इनके नेतृत्व में चंद्रपुर विधानसभा क्षेत्र के विविध ज्वलन समस्याओं को लेकर कल दिनांक 17 सितंबर 2024 अनंत चतुर्दशी विसर्जन के दरमियान लाखों पब्लिक को दिया अनंत चतुर्थी की शुभेच्छा और पब्लिक को फल फ्रूट महाप्रसाद बांटकर प्रोत्साहन किया। लाखों जनता ने सामने ज्वलंत मुद्दे सहित पीढ़ी अम्लीय पदार्थ सेवन, जल प्रतिबंध करके वैसे ही 10 साल से बाबूपेट का उड़ान पुल 10 साल से अधूरा गिरा पड़ा है। वहां कई लोगों को हादसा होकर जान गंवानी पड़ी। पुल का काम जल्द से जल्द पूरा होना चाहिए। लोगों को जल्द से जल्द पट्टे मिलना चाहिए, ऐसी महानगर पालिका से नम्र विनती है। जो भटके लोग हैं उनको जल्द से जल्द पट्टे मिलने की कृपा करें। गणपति बापा से यही विनती करता हूँ। अगर मुझे विधानसभा की सीट मिल जाती है तो मैं एमएलए बन जाता हूँ, तो जनता को आश्वासन देता हूँ जितनी भी अभी तक बाबूपेट का उड़ान पुल, भटके लोगों के पट्टे, पड़ोली से बंगाली काम का बाईपास और नगर परिषद की स्कूलें जो बंद हो रही हैं, लाखों लोगों के सामने कांग्रेस कार्यकर्ता डॉक्टर दिलीप कांबले ने कैमरे के सामने अपना स्टेटमेंट देकर अनंत चतुर्थी की शुभकामनाएं देकर आह्वान किया। आजचा जो विसर्जन आहे विसर्जनाबद्दल हे तुम्हाला संपूर्ण माहिती आणि ह्या जनताबद्दल ह्या जनतेवर काय गरिबी आलेली आहे आणि ते मनामध्ये जे आक्रोश जे काढलेलं होतं, मोर्चा जो काढला होता, हे जनतेसाठी काढलेलं होतं। याबद्दल हे तुम्हाला संपूर्ण माहिती आमचे या जिल्ह्याचे, ह्या चंद्रपूर जिल्ह्याचे डॉक्टर साहेब हे आम्हाला पूर्ण सांगतात। सर्व चंद्रपूर वासियांना विधानसभा क्षेत्रातल्या तसेच पूर्ण जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्र आणि भारताच्या सर्व जनतेला अनंत चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। चंद्रपुराच्या विषयाने जर बोलतो म्हटलं तर आम्ही काही दिवसाआधी जन आक्रोश मोर्चा काढून चंद्रपूरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या, जसे नदूलच्या जागेवर राहणाऱ्या बऱ्याचशा झोपडपट्टी यांना पट्टे, 24 तास पिण्याचे पाणी, स्थानिकांना रोजगार, स्थानिक इंडस्ट्रीजमध्ये अंमली पदार्थाचं सेवन, अंमली पदार्थाची जे इथली उपलब्धता आहे ते संपूर्ण बंद करणे आणि महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद शाळा इमिजिएटली चालू करायला पाहिजे, या मुद्द्यावर आम्ही त्यांना आक्रोश मोर्चा केला होता। आणि आम्ही गणपती बाप्पाला अशी प्रार्थना करतो की गणपती बाप्पांनी विघ्नहर्त्याने या आमच्या ज्या समस्या आहेत हे चंद्रपूरच्या प्रतिनिधींना काम करण्यास भाग पाडावे। आणि आज बहुजन समता पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्व गणेश भक्तांना, गणेश मंडळींना आणि गणेश मंडळाचे अध्यक्ष, सचिव यांना पाण्याच्या बाटला, श्रीफळ आणि मोमेंटो देऊन आणि केळं आणि चिवळ्याचे नाश्त्याचे पदार्थ देऊन आम्ही त्यांचा स्वागत करत आहोत। तरी पुन्हा एकदा सर्व चंद्रपूर वासियांना अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा। आज जे महागाई केलेली आहे, मोदी साहेबांनी 1500 रुपये बायांना धान्याला 1500 बद्दल 3000 रुपये 2 महिन्याच्या नंतर ते टाकलेलं आहे। आम्हाला तर असं वाटतंय की 3000 रुपये टाकलेले आहेत, त्यांनी सिलेंडर स्वस्त करायला पाहिजे, लोकांच्या शाळेला दुरुस्ती करायला पाहिजे, त्याबद्दल काय म्हणतात? शिक्षणाशिवाय उपाय नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं शिक्षण हे मागणी केलं। केंद्र सरकारपासून तर राज्य सरकारपर्यंत शिक्षणावर जीएसटी लावणारे हे सरकार, आणि जर शिक्षणावर जीएसटी लागा तर तुम्हाला 3 वर्ष नाही 30 वर्ष जरी अशाच प्रकारचे सरकार चालवलं तर लोकांना जो वक्ती रोजीरोटीसाठी 15,000 कमी पडणार आहे। तर शिक्षणाचे जे धोरण जे आहे फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन करून हे स्त्रियांना आणि मुलींना जेवढं जास्त शिक्षित करता येईल आणि त्यांना आपला पाय उभा करता येईल, ही शासनाची पॉलिसी असली पाहिजे। तुम्ही लोकसभेची सीट मिळाल्याच्या नंतर जनतासाठी तुम्ही काय करू शकता? मी जन आक्रोशाच्या माध्यमातून मोर्चा केला होता। त्या मोर्चामध्ये जमिनीचे पट्टे, स्थानिक इंडस्ट्रीजमध्ये स्थानिक लोकांना रोजगारासाठी आरक्षण, अंमली पदार्थाची तात्काळ बंदी, 24 तास पाणी आणि सरकारी नगर परिषदेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा पूर्ववत सुरू करण्याबाबत ह्या माझ्या प्रारंभिक मुद्दे असतील। त्यासोबतच उडान पूल, नाकापर्यंतचा उडान पूल आणि पडोली ते बंगाली कॅम्पचा बायपास आणि चंद्रपुरातील जे प्रदूषणाचं जे लेवल आहे ते कमी करणे, भूगर्भस्थ लेवल कमी करणे आणि शेतकऱ्यांना एमएसपी आणि बियाणामध्ये
त्यांचे आयोजन